राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी पंतप्रधान मोदी उपवास करणार, शरयू नदीत स्नान करण्याची देखील शक्यता. 22 जानेवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात दारू आणि मांस बंदी करा, भाजपचे आमदार राम कदम यांची मागणी. अयोध्येतील राम मंदिरात मी जाणार, मला निमंत्रणाची गरज नाही. अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनात उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य. अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं मुंबईतल्या आझाद मैदानमध्ये ठिय्या आंदोलन. मबियाचं सरकार असतं तर तुमच्यावर आंदोलन करण्याची वेळ आली नसती, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. साताऱ्यामध्ये सावित्रीबाई फुलेंचा पुतळा दुधाने स्वच्छ करण्याचा मराठा आंदोलकांचा प्रयत्न. भुजबळांनी पुतळ्याला अभिवादन केल्यानं मराठा आंदोलक आक्रमक, पोलिसांनी घेतलं ताब्यात. मलंगगड मुक्त केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, मुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य. तर आव्हाडांची मुख्यमंत्र्यांवर टीका, मुख्यमंत्र्यांना शपथेची करून दिली आठवण. प्रकल्पग्रस्त पुनर्वसन योजनेतल्या घोटाळ्यात पवार कुटुंबियांचा सहभाग, किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप. पवारांचे निकटवर्तीय शाहिद बलवा आणि चोरडिया लाभार्थी असल्याचाही दावा. सध्या आम्ही कोणाच्याही बाजूने नाही, आमदार बच्चू कडूंचं वक्तव्य. तर बच्चू कडू महायुतीतच असल्याचा बावनकुळे आणि भुसेंचा दावा. मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाची नवी डेडलाईन 31 डिसेंबर 2024. राज्य सरकारची हायकोर्टामध्ये माहिती. महुआ मोहित्रांच्या निलंबनावर स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार. अर्थसंकल्पीय अधिवेशनाला महुआ मोहित्रा मुकणा. महाराष्ट्र आयसिस मॉड्यूल प्रकरणी एनआयएचं आरोपपत्र दाखल. भारताला इस्लामिक स्टेट बनवण्याचं कट, आरोपपत्रात नमूद. काश्मीरमधील कुपवाड्यात रेकी करत आयसिसला माहिती कळवल्याचंही नमूद. निवडणुकीआधी मोदी सरकारचा मास्टर स्ट्रोक. लोकसभा निवडणुकीआधी सीएए कायदा लागू होण्याची शक्यता, लवकरच नियमावली जारी. पंजाबच्या लुधियाना शहरातल्या उड्डाणपुलावर अग्नी तांडव. इंधनाचा टँकर उलटल्यानं हजारो लिटर इंधनाने घेतला पेट. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.